काय मित्रांनो, कशा सर्वजण मस्त मजेत ना? तर चला मग पाऊस सुरू होण्याआधी गावाला एक फेरफटका मारून येऊच म्हणतो. नंतर जायला मिळेल की नाही काय माहित. चला तुम्हाला पण ती सफर दाखवतो. संध्याकाळी कामावरून थकून घरी आलो, बॅग पॅक केले आणि निघालो पुढच्या प्रवासाला. दिवा स्टेशनला आलो, ट्रेन पकडली आणि पोहोचलो दादर रेल्वे स्टेशनला. दादर स्टेशनची तुफान गर्दी बघता मला त्या ट्रेन मध्ये चढायला मिळेल की नाही ही मोठी शंकाच होती. तरी सुद्धा लोकांच्या रांगेत उभा राहिलो. बाजूने जाणाऱ्या ट्रेनची अवस्था बघता माझ्यावर पण हीच वेळ येणार आहे हे मला चांगलंच ठाऊक होतं. ठरल्या वेळेप्रमाणे सर्वांची मोस्ट डिमांडिंग असणारी तुतारी एक्सप्रेस ट्रेन आली. लोकांची गाडीत चढण्यासाठी धावपळ सुरू झाली. बघता बघता सर्व जनरल डबे फुल झाले. माझ्या नशिबी बसण्यासाठी कधीच सीट नसते, तरी सुद्धा देवाच्या कृपेने मला मात्र फक्त दरवाज्यात उभं राहायला आणि बसायला जागा भेटली. गडबड गोंधळ धक्काबुक्की करत मग आपला प्रवास सुरू झाला. 3 ते 3.5 तासाच्या प्रवासानंतर आपली गाडी पोहोचली माणगाव रेल्वे स्टेशनला. बसून बसून ढोणाला कड आले होते म्हणून ट्रेनमधून खाली उतरलो. 5-10 मिनिटाच्या विश्रांतीनंतर ट्रेन पुन्हा सुटली आणि सकाळी 5:30ला पोहोचलो खेड रेल्वे स्टेशनला. स्टेशनच्या बाहेर आलो आणि शेवटची राहिलेली रिक्षा पकडून पोहोचलो खेड डेपोला. डेपोमध्ये बऱ्यापैकी गर्दी दिसत होती म्हणून मी एसटीची वाट न बघता मी एका प्रायव्हेट गाडीने पुढचा प्रवास करत पोहोचलो वाकवली गावात. तिथून भावाला कॉल केला आणि आणायला बोलवले. त्याला येण्यासाठी 10-15 मिनिट लागणार होते म्हणून मी पायी चालायला सुरुवात केली. चालत वाटेत आंबा दिसला. त्याला बघून मोह आवरला नाही म्हणून तो आंबा उचलला आणि तितक्यात भाऊ आपला बाईक घेऊन आला. जागेवर त्याचा युटर्न घेण्याचा प्लॅन होता पण तो प्लॅन चांगलाच फसला. बघ काय, गाडीवर स्वार झालो आणि सकाळच्या गार फ्रेश हवेचा आणि निसर्गाचा आनंद घेत पोहोचलो घरी. गावी मित्राचं लग्न असल्यामुळे लग्नाला जावंच लागणार होतं. मग काय, फ्रेश झालो आणि आपले साधे सरळ कपडे अंगावर चढवले आणि भावाच्या मुलग्याला म्हणजे आमच्या नानूला मस्त शेरवणी घालून आम्ही दोघे लग्न मंडपाकडे रवाना झालो. नानूला फिरवायला नानूचा काका आलाय म्हटल्यावर नानू जरा भलताच खुश होता. लग्न मंडपाजवळ पोहोचलो. हातात अक्षता घेतल्या आणि नानू हातात असलेल्या अक्षतांबरोबर खेळू लागला. तितक्यात तिकडून नवरदेवाला लांबून तोंड दाखवलं. नवरदेवाने पण मान हलवून इशारा दिला. अशा तऱ्हेने आम्हा मित्रांची मोठी काही झाली. त्या रखरखत्या उन्हातून लग्न लावून आम्ही न जेवताच घराकडची वाट पकडली. रात्रीच्या प्रवासात झोप न मिळाल्यामुळे घरी येऊन डायरेक्ट मी झोपी गेलो. 2-3 तास मस्त झोपून उठल्यानंतर बाहेर बघितलं तर आई आणि नानू काजूच्या बिया कापत होते. म्हणजेच आज संध्याकाळी काजूच्या भाजीचा बेत होता. पण झोपून उठल्यानंतर मला भूक लागली होती म्हणून मी तुर्तास फणसाच्या गाड्यांवर ताव मारला. नंतर आमच्या छोट्या कोकणी रान माणसाला म्हणजेच आपल्या नानूला घेऊन माळावर काजू बघायला गेलो. नानूला जे पडलेले काजू दिसत होते ते तो उचलून घेत होता आणि त्याच्या भाषेत काजूची असलेली अवस्था सांगत होता. तिथेच त्याचे थोडेफार फोटोशूट केले आणि घराकडे परतलो. घरी आलो. भावाबरोबर मस्त नारळ काढून गावचा एक दिवस मस्त एन्जॉय केला. दुसऱ्या दिवशी परत नानूला घेऊन माळावर काजू खाली फेरफटका मारायला गेलो. थोडेफार काजू घेऊन आलो आणि आम्ही गेलो क्रिकेटच्या मॅच बघायला. थोडा टाइम पोरांच्या मॅच बघितल्यानंतर आम्ही घरी आलो आणि आमच्या पंजोबांनी लावलेल्या अळूच्या झाडावरचा एक मस्त अळू खाल्ला. या फळाला तुमच्या इथे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आता वेळ झाली ती परतीच्या प्रवासाची. दुपारी मस्त जेवण केलं आणि प्रवासाला सुरुवात केली. कंठ दाटून आणि ऊर भरून येतो गाव सोडताना. या 2 दिवसाच्या सुखाची किंमत ही आपल्या गावातून लांब असणाऱ्या लोकांनाच कळते. मित्रांनो, जर का इतभर पोटाचा प्रश्न नसताना तर आयुष्याच्या सुखाचा तंबू याच मातीत रोवला असता. असो, अशा तऱ्हेने आपली गावची सफर पूर्ण झाली. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, खेळत राहा आणि जीवनाचा आनंद घेत राहा.